नमस्कार. कर्मयोगिनी महिला संस्था आयोजित पर्यावरणावरील ऑनलाईन कविता स्पर्धेत मी सौ अरुंधती रमेश वैद्य माझ्या स्वरचित कवितेचं आता वाचन करीत आहे, ज्याचे शीर्षक आहे मग अर्थ काय उरला. आम्ही पर्यावरण वाचवा रे वाचवा चे नारे देत राहिलो. प्रत्यक्षात टेकड्या फोडून पर्यावरणाचं संतुलन बिघडवत राहिलो. मग अर्थ काय उरला. आम्ही पर्यावरण जागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या काढत राहिलो. प्रत्यक्षात सिमेंट कॉन्क्रीटचे टॉवर उभारत राहिलो. मग अर्थ काय उरला. आम्ही पाणी बचतीसाठी मोर्चे काढत राहिलो. प्रत्यक्षात नदीत राडारोडा टाकून जलस्रोत प्रदूषित करीत राहिलो. मग अर्थ काय उरला. आम्ही झाडे वाचवा वने वाचवा यावर सतत बोलत राहिलो. प्रत्यक्षात शहरं विस्तारण्यासाठी वृक्षतोड करीतच राहिलो. मग सांगा अर्थ काय उरला. अपरिमित वृक्षतोड करून आम्ही पशुपक्ष्यांची निवासस्थाने नष्ट करत राहिलो. अशा तऱ्हेने आम्ही आमच्याच मुळावर घाव घालत राहिलो. मग अर्थ काय उरला. आम्ही वाचाळपणा तर खूप केला. पण प्रत्यक्षात विरुद्ध कृती करून शहाजोगपणे त्याचे समर्थनही करीत राहिलो. मग अर्थ काय उरला. पर्यावरण प्रदूषित झाले म्हणून ओरड करीत राहिलो. बेजबाबदार वागून चुकांसाठी आम्ही दुसऱ्यांना दूषणे देत राहिलो. मग या साऱ्याला अर्थच काय उरला. आता तरी होणार का आम्ही झोपेतून जागे. ऐकणार का हाका निसर्गाच्या. वाचवणार का या आपल्या माय वसुंधरेला प्रदूषणापासून. विचार करा. धन्यवाद. मनस्वी धन्यवाद. थँक्यू.